नमस्कार. गावी गेल्यावर सर्वात मोठं सुख म्हणजे उकड्या तांदळाची पेज. पेजेसोबत जर वालीची किंवा फणसाची भाजी असेल तर मन अगदी तृप्त होऊन जातं. आईकडे सकाळचा नाश्ता असो किंवा नसो, पण पेज मात्र नक्कीच असते. फणसाचा सीझन बऱ्यापैकी संपला होता. मी नको म्हटलं तरी देखील बाबांनी कुठून तरी भाजीचा पणस शोधून आणला आणि फोडून त्याचे तुकडे करून दिले. नंतर आईने पाव आणि काट्याकडचा भाग काढून टाकला, पाटण काढून दिले. नंतर आम्ही सर्वांनी गऱ्याभोवतालच्या पाती आणि आतील बिया काढून गऱ्याचे तुकडे करून घेतले. बिया थोड्या दगडाने ठेचून घेतल्या. नंतर सर्व भाजी साफ करून झाल्यावर धुवून घेतली. टोपामध्ये तेल गरम झाल्यावर फोडणीसाठी राई, जिरे, उभा कापलेला लसूण, मिरची, हिंग, कांदा, हळद घातली. नंतर साफ करून घेतलेली भाजी आणि चवीपुरते मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली. झाकण काढून थोडे पाणी घालून 10 मिनिटे भाजी शिजवून घेतली. भाजी शिजल्यावर वरून ओलं खोबरं घातलं. मस्त अशी अप्रतिम चवीची चुलीवरची फणसाची भाजी तयार.